अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने खरीप पिकाची जो हंगाम असतो त्या हंगामाचा 1 महिना जवळजवळ पाऊस हा उशिरा आला आणि त्यामुळे काय झालं एकंदरीत शेतकऱ्यांनी जो पेरा करायचा असतो तो 1 महिना लेट झाला आणि त्यामुळे शेतीची पेरा असेल हे करण्यामध्ये 1 महिना उशीर झाल्याने काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सोयाबीन असेल इतर जे काही पिकं आहेत ते पेरलीत, परंतु सध्या आता पावसाने जी आहे ती दडी मारली आहे. आकाश निरभ्र आहे. कुठेही आता सध्या पावसाचं वातावरण, पावसाचे दिवस असताना देखील पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्याने जे पेरा केलेला आहे तो पेरा कुठं आता अडचणी येतो. दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यांना चिंतेत ओढावत आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकी आता काय परिस्थिती आहे शेतीची? शेतकऱ्यांनी पेर केली, पण आता हे दुबार पेरणी संकट आलेलं आहे. जे सोयाबीन, मका, तूर, कपाशी पेरली हे आता उतरायला मार खाऊ राहिलं. ते 8 दिवस झालं पेरावं. तुमचं नाव काय आहे आणि हे कुठला परिसर आहे? माझं नाव मिन्नात रखमाजी वागचौरे, पिंपळवाडी, राहता तालुका अहिल्यानगर जिल्हा. काय तुम्ही पेरा केला होता मग? किती आम्ही- क्षेत्र आहे टोटल? आम्ही 3 एकर क्षेत्रात सोयाबीन पेरलेली, पण ती आज कुडंमुडं उतरलेली दिसू राहिली. फक्त पाऊस नसल्यामुळे तिचा उतार नाही झाला 100%. सरकारने सांगितलं होतं पाऊस थोडा म्हणजे पावसाचं थोडं अनिश्चित आहे, तरी देखील पीक नाही काय झालं, पेर इतका पाऊस झाला, साधारण जमीन 1 फुटवाल गेली होती. पण आता परत त्याला पेर झाल्यानंतर पाऊस नाही झाल्यामुळं हे दुबार पेरणी संकट आले शेतकऱ्याला. आता मग आता एकरी किती आपण खर्च केला आहे? मशागत असेल, बी बियाणं असेल. आता सोयाबीनच्या बियाव्यानं मशागती जवळजवळ 18 ते 20 हजार रुपये खर्च होतो एकरी. मकाला सुद्धा तेवढाच खर्च होतो. मकाला जास्त उलट खर्च येतो पेरणीला. असं तुम्ही किती पेरणी केली? मी सोयाबीन पेरली 3 एकर. किती खर्च झाला? 50 हजारपर्यंत खर्च झाला ट्रॅक्टरच्या मशागतीचं. आता पाऊस कुठे दडी मारलेला आहे पाऊस. आता काय पावसानं दडी मारली, काय उघड झालं. आता काय मग आता हे पेर आता काय परत दुबार पेर करावं लागेल, नाही झालं पाऊस तर. मग आता केलेला खर्च, गेला पाण्यात गेला सगळा. केलेला जो खर्च आहे तो अक्षरशः पाण्यात गेला असल्याच्या उद्योगीनं प्रतिक्रिया जी आहे ती शेतकरी या ठिकाणी आपल्याशी बोलताना देतोय. एकंदरीत बघितलं तर म्हणजे कुठेतरी शेती पिकवायची, कष्टाने ती पिकवायची, मशागत करायची, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढवत आहे. बाबासाहेब गणपत धरम, राहणार पिंपळवाडी तालुका, राहता जिल्हा अहिल्यानगर. माझं इथं 15 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी 10 एकर सोयाबीन केलेलं आहे, 5 एकर मका केलेली आहे. परंतु पावसाने अशी वड दिलेली आहे का ते पीक उतरायच्या याच्यावर नाही आहे अजिबात. आज आणखीन 2-4 दिवसात नाहीच पाऊस झाला तर पीक हे पूर्ण जमीनदोस्त होणार आहे. म्हणजे ते एक हे उतारणार नाही ठोंब. का बरं काय केली मग पेरायची? सरकार एक तर यावेळेस पेर लेट झाली पावसाअभावी. कारण मिरगा वापाच्या पेरी राहत असतात, यावेळेस त्या पार पुढे गेल्या 1 महिनाभर. त्याच्यामुळं ह्या पेरी लेट, एक तर पिकांचं हेच होणार होतं, पण इकून तिकून पेरल्या, पण पावसानं हे असं त्याचं हे केलं आहे. मध्यंतरी कसा पाऊस झाला? दरवर्षी काय परिस्थिती राहते या दिवसात? तसं दरवर्षी पेर म्हणजे उतार होऊन 15 वर 1 महिन्याची पिकं होईल राहतात. व्यवस्थित पिकं बी चांगले बी व्यवस्थित येतात. पण ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं ही अशी परिस्थिती उद्भवलेली. मग आता काय मागणी सरकारकडे? बियाण्याचं काय? सरकारने आमच्याकडं लक्ष द्यावं आम्हाला बी भरणाचं याचं, कारण दुबार पेर करावं लागणार आहे. बावनकुळे साहेबांनी आमचं थोडं लक्ष द्यावं नगर जिल्ह्यावर, अहिल्यानगर जिल्ह्यावर. आणि आमच्या पेरी उतरलेल्या नाही ते पंचनामे करून त्याला दुबार पेरीचं बी भरण का होईना आम्हाला हे करावं. मी सोयाबीनला बी भरणाला माझेवाले 10 एकराला 40,000 रुपये गेले, प्लस मालाला 40,000 रुपये गेले. आणि मक्का 5 एकर केलेली आहे. मकाला 5,000 रुपये एकरी बियाला लागतात आणि एकरी 5,000 रुपये मटेरियलला लागतात. असे 10,000 रुपये एकरी गेलेले. आणि बाकीचं पेरी वगैरे मटेरियलला, आपले मशागतीला, पेरणीला ह्यो खर्च वेगळाच आहे. 2,000 रुपये एकर आज नांगरट आहे, 1,000 रुपये एकर आज हे कल्ट्युटर आहे, 1,500 रुपये एकर पेरणी आहे. असा हा खर्च एकरी नाही काहीतरी 5,000 रुपये कमीत कमी होतो. किती गेले मग सगळे पैसे आता? आतापर्यंत तसं जर मग विचार केला तर 15 एकराचे
नाही काही तर आपल्यावाले 1.5 लाख रुपये आरामशीर गेलेले. मग आता हे पैसे आता हे सर्व वरच्याच्या आता ते 2-3 दिवसात आले तर थोडे जतन होतील, नाही तर हे पैसे गेले. सरकारने आम्हाला पुन्हा अजून काहीतरी हे करून त्याचं हे करावं बा. शेती हा पूर्ण जुगाराचा खेळ झालेला आहे आज सध्या. निसर्गावर अवलंबून आहे शेतीचा समजा भविष्यच. आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, पिंपळवाडी, अहिल्यानगर.